नागपूरच्या कोतवाली तहसील गणेशपेठ मधील संचारबंदी अजूनही कायम आहे। कोतवाली तहसील गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। या तिन्ही हद्दीमधील जे काही नागरिक आहेत ते सुद्धा काहीसे भीतीच्या सावटाखाली आहेत आणि अजूनही तिथे तणावपूर्ण शांतता असल्यामुळे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। तो आता पोलीस आयुक्त आता रोज या सगळ्या प्रकरणाचा आणि सगळ्या स्थितीचा संपूर्ण शहरातल्या आढावा घेणार आहेत। ठिकठिकाणी जिथे कुठे तणाव अजूनही निर्माण होण्याची शक्यता आहे असं वाटते किंवा तणावपूर्ण शांतता आहे तिथे पोलीस तैनात आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण बोलूया। जितेंद्र, आता या तिन्ही हद्दीमध्ये विशेषतः काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय? पोलिसांनी कशा पद्धतीने खबरदारी इथे घेतलेली आहे? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की सोमवारी रात्री नागपुरात जाळपोळ आणि हिंसाचार उफाळलेला होता। त्यानंतर नागपूर पोलीस आयुक्तांनी 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जे आहे ते कर्फ्यू लागू केलेला होता। संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू केलेले होते। काल जे आदेश दिलेले आहेत, नवीन आदेश काढलेले आहेत पोलीस आयुक्तांनी, त्यानुसार 11 पैकी 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जो कर्फ्यू होता तो पूर्णपणे हटवण्यात आलेला आहे। तर 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील कर्फ्यू मध्ये दुपारी 2 ते 4च्या दरम्यान 2 तासांची सवलत देण्यात आली आहे, म्हणजे शिथिलता करण्यात आलेली आहे। मात्र 3 पोलीस स्टेशनची हद्दी आहे ज्यामध्ये गणेशपेठ, तहसील आणि कोतवाली हा जो हिंसाचार प्रभावित जो परिसर आहे त्या भागामध्ये अजूनही संचारबंदी जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे। आणि आजही या संचारबंदीचा आणि इतर बाबींचा जो आहे तो रिव्ह्यू करण्यात येईल आणि त्यानंतर संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली होती। मात्र या भागातील जी परिवहन व्यवस्था असेल, शाळा कॉलेजेस आहे, व्यापारी प्रतिष्ठानं आहेत, दुकानं आहेत, बाजारपेठ आहेत, त्या आजही बंद राहणार आहेत आणि नागरिकांना आता जो आहे तो कुठेतरी थोडाफार का होईना मात्र त्रासाला सामोरं जावं लागत आहे। मात्र जेव्हापर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही संचारबंदी लावण्यात आलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत समाज पूर्ण जी व्यवस्था आहे ती सुरळीत होत नाही तोपर्यंत ही संचारबंदी जी आहे ती कायम राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र दररोज यात रिव्ह्यू करण्यात येते आणि लवकरच ही संचारबंदी देखील उठवली जाईल अशी जी वर्तवण्यात येत आहे। जी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।